बातम्या सविस्तर पाहूया। महायुती सरकारची लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। गेल्या काही दिवसांपासून सरकार आर्थिक संकटाचा सामना करत आहे। मात्र आर्थिक संकटातही लाडकी बहीण योजना बंद झाली नाही। उलट दुसऱ्या खात्यांचा निधी लाडक्या बहिणीसाठी वळवून सरकारनं योजना जिवंत ठेवली। मात्र एवढ्यावरच हा प्रश्न मिटणार नाहीये, म्हणूनच सरकारनं मद्य उत्पादनाच्या शुल्कातही वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय घेतल्यामुळे सरकारला काय साध्य होणार आहे, पाहूया एक रिपोर्ट। लाडकी बहीण योजना टिकवण्यासाठी महायुतीचं सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करताना दिसतंय। दारूच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय हा देखील याच प्रयत्नांचा भाग आहे। उत्पादन शुल्कात वाढ केल्यामुळे सरकारला 14,000 कोटी रुपयांचा फायदा तर होईलच, पण राज्यात दारूच्या किमती 50% महाग होऊ शकतात। विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेनंच महायुतीला तारलं, त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करूनही सरकारनं ही योजना सुरू ठेवली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ही योजना सुरू ठेवण्याचं आश्वासन दिलं। लाडकी बहीण योजनेच्या खर्चाचा ताण कमी करण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत। राज्याच्या कॅबिनेट बैठकीत मद्य उत्पादन शुल्कात वाढीसाठी मंजुरी देण्यात आली, ज्यामुळे वर्षाला 14,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी सरकारकडे जमा होईल। यापूर्वी सरकारनं सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला होता। सरकारकडून बोगस लाभार्थी महिलांची तपासणी केली जाते। 9 लाखांहून अधिक अपात्र लाभार्थी महिलांना योजनेतनं काढलं गेलं। 2,000 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनाही योजनेतनं हटवलं गेलंय। महायुती सरकारनं लाडक्या बहिणींचा हप्ता 1,500 वरून 2,100 रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण हे आश्वासन फोल ठरलं। शिवाय लाडक्या बहिणींचे हप्तेही वेळेवर मिळत नाहीयेत। यावरून कांग्रेस नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला। लाड़की बहन योजना का खर्चा तो कुछ 48,000 करोड़ के करीब है, और वो योजना सिर्फ विधानसभा का चुनाव जीतने की भावना से लाई गई थी। उसमें कोई चर्चा करने की भी आवश्यकता नहीं है। अब इतना भारी पैसा कहाँ से आएगा, तो उसके लिए एक तो उन्होंने सारे और डिपार्टमेंट के बजट कट किए हैं, जैसे दलित डिपार्टमेंट का हो या SC ST डिपार्टमेंट हो या OBC डिपार्टमेंट का हो, कि यहाँ की बच्चों के लिए जो पालने के लिए जो प्रोग्राम, उसको भी कट किया है, पैसे दिए नहीं है। तो पैसे इकट्ठा करें धीरे धीरे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे। या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होईल असा विरोधकांचा दावा आहे। अशा स्थितीत लाडकी बहीण योजनेबाबत शंकेचं वातावरण निर्माण झाल्यास महायुतीला फटका बसू शकतो। 2,100 रुपयांचं आश्वासन पूर्ण करणं शक्य नाहीच आहे। किमान 1,500 रुपयांचा हप्ता तरी लाडक्या बहिणींना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। आता या प्रयत्नांना कितपत यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।